पुण्यात खासदार निलेश लंकेंनी गजा मारणेच्या घरी जाऊन भेट घेतली। गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार। गुंड गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, अपघाताने मारणेशी भेट झाली। गजा मारणेच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण। निलेश लंके यांनी मारणेंची भेट जाणून बुजून घेतलेली नाही, त्यांच्याकडून चूक झाली। राष्ट्रवादीचा किंवा त्यांचा संबंध होता म्हणून भेट घेतली असं नाही। विद्या चव्हाण यांनी लंकेंनी मारणेंची भेट घेतल्याच्या प्रकरणी केली सारवासार। शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचा आभार मानायला होती का? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा लंकेंना सवाल। माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली। शरद पवार दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार। या भेटीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीबद्दल चर्चा केली जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलैमध्ये करणार महाराष्ट्राचा दौरा। विधानसभा निवडणुकीआधी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। मुंबई पालिकेतील एक एमसी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडतोय, या अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, त्याला नियंत्रित करा। भाजप नेते मोहित कंबोज यांचं मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन। त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार। मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर भाजप नेते मोहित कंबोज यांचा भ्रष्टाचाराचा आरोप। प्रसाद लाड यांच्याकडून मुंबई महापालिकेतील एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या हकालपट्टीची मागणी। मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर प्रसाद लाड यांचा हल्लाबोल। मुंबई महानगरपालिका कोण चालवते हे जगजाहीर आहे, ज्याची ईडी चौकशी सुरू आहे त्याला मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ते दुर्दैवी। मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यायला हवं। मोहित कंबोज यांच्या पोस्टवर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। काँग्रेसला आपला खरा अजेंडा ते लपवते, ते बहुजनांचा गैरफायदा घेतात। भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ, प्रकाश आंबेडकरांची टीका। राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दंड। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाकडून ठाकरे आणि राऊत यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। संघाने ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटही राहणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। संजय राऊत हा सिल्वर ओकचा सुपारीबाज, ते नोकरी सामनाची करतात आणि चाकरी सिल्वर ओकची। प्रकाश महाजनांची संजय राऊतांवर टीका। पुण्यातील पूर परिस्थितीबाबत अजित पवारांची पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा। पुण्यातील काउन्सिल हॉलमध्ये बैठक। खासदारकीची इच्छा आहेच म्हणून नाशिकमधून लढायला तयार होतो, तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून माघार घेतल्याचं भुजबळांचं विधान। 400 पार म्हटल्यानं संविधानातील बदल हा प्रचार लोकांच्या मनात बसला, महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण झालं पाहिजे, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका। अश्विनी जगताप आणि शंकर जगताप आतून एकच, चिंचवडची उमेदवारी दोघांनाही देऊ नये, भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरातांची मागणी। उमेदवारीवरून दोघे गृहकलह दाखवून भाजपवर दबाव टाकत असल्याचा आरोप। दिवंगत लक्ष्मण जगतापांची उत्तराधिकारी असल्याचं सांगत अश्विनी जगताप विधानसभा लढवण्यावर ठाम। जगताप यांच्या जागेवर अश्विनी यांचे दीर शंकर जगताप यांनीही ठोकला दावा। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांची मागणी। पंकजा मुंडेंच्या संदर्भात सोशल मीडियावर होणाऱ्या वादग्रस्त पोस्टर विरोधात बीडमधील सिरसाळा शहर बंद, बंदमध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येनं सहभागी। विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन केलं नाही तर सकल ओबीसी समाज भाजपसह सत्तेत असणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, अशा आशयाचे अहमदनगरच्या पांढरीपूलमध्ये लागले बॅनर। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मोर्चा, धारूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध। जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण, उपोषणाचा दुसरा दिवस। मराठ्यांचं रक्त म्हणून मनोज जरांगेंची भेट घेतली, तानाजी सावंतांच्या या वक्तव्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून निषेध। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची बुलढाण्याच्या खामगावामध्ये पुस्तक तुलेत बसत असताना तुलेची दोरी तुटून प्रतापराव जाधव खाली पडले।
नागपूरच्या धामणा येथे स्फोटकं बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून भेट। चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीचे मालक शिवशंकर खेमका यांना अटक। काल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला। नागपूरच्या काल झालेल्या स्फोटातील जखमींवर पैसे भरल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिला, अनिल देशमुखांचा आरोप। नागपूरमध्ये झालेल्या कालच्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत द्या, अनिल देशमुखांची मागणी। नागपूर जिल्ह्यात धामणा येथे स्फोट झालेल्या कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून भेट आणि दुर्घटनेचा आढावा। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात गडचिरोलीतील नेत्यांना अर्चनासोबत हातमिळवणी केल्याची माहिती समोर। अटक टाळण्यासाठी मोठ्या नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न। स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांचा अचानक हल्ला। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतल्या तिथवली इथली घटना। 2 तासानंतर पीपी किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार। भाजीपाल्याच्या दरात 40 ते 50% वाढ। आवक घटल्यानं भाज्या महागल्या। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियामध्ये गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा वालखो नदीत बुडून मृत्यू। 3 विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर त्यांच्या मूळ गावी जळगावच्या अंमळनेर भडगामध्ये अंत्यसंस्कार। बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा। परीक्षा केंद्रांवर न जाता विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत असल्याचं समोर। नागपुरात जेईचे क्लासेस घेणाऱ्या फिटजी क्लासेसचे संचालक प्रणय शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल। पैसे भरूनही क्लासमध्ये शिकवणी देत नसल्याची पालकांची तक्रार। अमरावतीमध्ये दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पाणवठ्यामधलं पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातली घटना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली। अमरावतीच्या कोल्ड कॉफीमध्ये आढळले काचेचे तुकडे। अमरावतीच्या कॅफे परिसरातल्या एका हॉटेलमधली घटना। हॉटेल संचालकांविरोधात तक्रार दाखल। नागपूर जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त ढाब्यांवर अवैध मद्यविक्री। ढाब्यांविरोधात नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर। पिंपरी चिंचवडमध्ये नाशिक फाटा इथे खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग। शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत ट्रॅव्हल्सचा पुढचा भाग जळून खाक। शिराळामध्ये एका जखमी नागाचे प्राण नागरिकांनी वाचवले। शिराळामधील खेडफाटा इथे रस्त्याचं डांबरीकरण सुरू असताना एक नाग अडकून जखमी झाला होता आणि तिथे उपस्थित नागरिकांनी सर्पमित्राच्या मदतीने नागाला डांबरातून काढून उपचारांसाठी पाठवला। डोंबिवलीत सेव पेंढरकर कॉलेज मोहिमेअंतर्गत साखळी उपोषण। केव्ही पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न। प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आंदोलन। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी धाराशिव जिल्ह्यातील शालेय पोषण आहार संघटनेच्या महिलांकडून थाळीनाद मोर्चा। लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या विरोधात स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक। परप्रांतीय ट्रक्सना कंपनीत प्राधान्य दिलं जात असल्यानं कंपनीच्या विरोधात आक्रमक ट्रक मालकांचं कंपनीच्या गेटसमोर आंदोलन। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेतली। रेल्वेनं होर्डिंग्सबाबत निकष तयार करावे अशी मागणी केल्याची किरीट सोमय यांची माहिती। पश्चिम रेल्वेच्या लोकलला डिजिटल डिस्प्ले बसवणार। लोकल कोणती हे पाहता येणार। फलाटावर दाखल झालेली लोकल कोणती हे प्रवाशांना समजण्यासाठी आणखी मदत होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।